अथ श्री साई सच्चरित अध्याय 44। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। ओम नमो श्री साई चिद्घन, सकल सौख्यांचे आयतन, सकल संपदांचे निधान, दैन्य निरसन यत्कृपा, करिता अवलीला चरणवंदन, समस्त पापा होय क्षालन, मग जो भावे भजन पूजन, करीतो त्याहूनही धन्य। पाहता जयाचे सस्मित मुख, विसरे समस्त संसार दुःख, ठाईच विरे तहान भूक, ऐसे अलौकिक दर्शन। अल्ला मालिक जया ध्यान, जो निष्काम निरभिमान, निर्लोभ निर्वासन जयाचे मन, तयाचे महिमान कायवानू। अपकार्याही जो उपकारी, ऐसी शांती जयाचे पदरी, तयान विसंबे कोणीही क्षणभरी, द्यावा निजांतरी निवास। रामकृष्ण राजीवाक्ष, संत हीनाक्ष वा एकाक्ष, देवरूपे सुंदर स्वरूप, आनंद स्वरूप संत सदा। देवांचे नेत्र श्रवणांत, संत दृष्टीस नाही अंत, ये यथा माम देव वदत, संत द्रवत निंदकाही। रामकृष्ण आणि साई तिघां माझी अंतर नाही, नामे तीन वस्तू पाही, ठाईचे ठाई एक रूप। तिये वस्तू समरणावस्था, वार्ता ही तो समूळ मिथ्या, काळावरही जयाची सत्ता, तया का व्यथा त्या हाती। प्रारब्ध संचित नकळे आपणा, नेणे मी त्या क्रियमाणा, करुणा कर साई गुरुराणा, जाणोनी करुणा भाकी तसे। वासनेच्या लाटा नाना, तेणे उसंत नाही मना, कृपा तुझी असलिया विना, स्थैर्य येईना जीवासी। गताध्यायारंभी वचन, दिधले परीन झाले पालन, घडलेन सांग निरूपण, साध्यंत संपूर्ण परिसावे। अंतकाल समीप जाणून, ब्राह्मण मुखे रामायण श्रवण, केले चतुर्दश रात्रंदिन, बाबांनी अनुसंधान पूर्वक। ऐसे 2 सप्ताह भरता, रामायण श्रवण करिता, विजयादशमी दिवस येता, बाबा विदेहता पावले। गताध्यायी जाहले कथन, होता बाबांचे प्राणोत्क्रमण, लक्ष्मण मामांनी केले पूजन, जोगांनी निरांजन आरती। तेथून पुढे 36 तास, हिंदू आणि मुसलमानास, लागले विचार करावयास, केवी या कलेवरास सद्गती। कैसे समाधिस्थान नियोजन, कैसे अकल्पित इष्टिका पतन, कैसा एकदा ब्रह्मांडी प्राण, चढविला 3 दिन बाबाही। समाधी की देहावसान, सकळ झाले संशयापन्न, पाहूनी श्वासोच्छ्वासावरोधन, अशक्य उत्थान वाटले। ऐसे 3 दिवस जाता, प्राणोत्क्रमणची वाटले निश्चितता, मग उत्तरविधीची वार्ता, सहजची समजता उदेली। ऐसिया ही तया अवसरी, परम सावध बाबा अंतरी, येऊनी अवचित निजदेहावरी, घालविली दुरी जनचिंता। इत्यादी सकल कथा, प्रेम भावे परिसिजे श्रोता, श्रवणे आनंद होईल चित्ता, कंठ गहिवरता दाटेल। कथा नव्हे ही एक संदूक, गर्भी साई रत्न अमोलिक, उघडूनी पहा प्रेमपूर्वक, अनुभवा सुख दर्शनाचे। या अवघिया अध्याया आत, खचिला दिसेल साईनाथ, श्रवणे पुरतील मनोरथ, स्मरणे सनाथ होईजे। परम उदार जयांचे आचरित, तया साईंचे हे चरित, करावया श्रवण व्हा उद्यत, अव्यग्रचित्त सप्रेम। ऐसी पावन कथा ऐकता, धणीन पुरे भक्तचित्ता, पूर्ण दाटे परमानंदता, संसार श्रांता विश्राम। चित्त प्रसन्नतेचा हरिख, निजानंद ठाके सन्मुख,
सर्व सुखाचे सोलीव सुख ते हे कथानक साईंचे कितीही ऐका नित्य नूतन रमणीयतेचे हेची लक्षण म्हणून ही संत कथा पावन होऊन अनन्य परिसावी असो पुढे कलेवर सद्गती याच वादाची भवती न भवती करिता करिता समस्त थकती पहा प्रचिती अखेर बुट्टीचे वाड्याचे दालन त्यातील गाभाऱ्याचे प्रयोजन होणार होते मुरलीधर स्थापन ठरले ते स्थान बाबांचे आरंभी जै पाया खोदिला जात असता बाबा लेंडीला माधवरावांच्या विनवणीला माथा डोलविला बाबांनी माधवराव करीत विनंती नारळ देऊनी बाबांचे हाती मुरलीधराचा गाभारा खोदिती अवलोका म्हणती कृपेने पाहुनिया ती शुभवेळ बाबा म्हणाले फोडा नारळ आपण समस्त बाळ गोपाळ येथेची काळ क्रमुकी येथेची आपण बसता उठता सुखदुःखाच्या करू वार्ता येथेची पोरा सोरा समजता चित्त स्वस्थता लाधेल बाबा काहीतरी हे वदले ऐसेची आरंभी सर्वांसी दिसले पुढे जेव्हा अनुभवा आले कळूनी चुकले ते बोल होता बाबांचे देहावसान राहिले मुरलीधराचे स्थापन हेची वाटले उत्तम स्थान साई निधान रक्षावया वाडियात पडो हे शरीर अंती बाबांचे जे उद्गार तोची शेवटी ठरला विचार जाहले मुरलीधर बाबाची श्रीमंत बुट्टी आदी करून हिंदू मुसलमान सर्वत्र जन याच विचारा राजी होऊन वाडा सत्कारणी लागला ऐसा बहुमोल वाडा असून बाबांचा देह कुठेही पडून जाता मग तो वाडाही शून्य अत्यंत भयान भासता आज तेथे जे भजन पूजन कथा कीर्तन पुराण श्रवण अतिथी अभ्यागता अन्नदान होते त्या कारण श्री साई आजी तेथे जे अन्न संतर्पण लघुरुद्र महारुद्रावर्तन देशोदेशींचे येती जन त्या सर्वा कारण श्री साई असो ऐसी हे संताची वाणी अक्षरे अक्षर साठवा श्रवणी काहीतरी ते बोलती म्हणूनी नाव मानूनी त्यागावी आरंभी ती कितीही मुग्ध अथवा दिसो कितीही संदिग्ध काले होतो अर्थावबोध जरी ती दुर्बोध आरंभी असता देहपातासी अवधी पुढील होणारे गोष्टी संबंधी दुश्चिन्हे घडली काही आधी मशिदीमधी शिर्डीत तया माजील एकची आता निवेदितो मी श्रोतया करिता की ती सकळ सांगू जाता ग्रंथ विस्तरता पावेल किती एक बहुता वर्षांपासूनी होती एक बाबांची जुनी वीट जियेवरी ते हात टेकुनी आसन लावून बैसत विटेचा त्या आधार घेऊनी नित्य एकांत होता रजनी बाबा मशिदीत स्वस्थ मनी आसन लावून बैसत ऐसा कित्येक वर्षांचा क्रम निर्वेध चालला होता अविश्रम परी होणारासी न चले नियम घडतसे अतिक्रम अकल्पित बाबा नसता मशिदीत पोरगा एक होता झाडीत तळीचा केर काढावयाचे निमित्त वीट ती किंचित उचलली फुटावयाची वेळ आली वीट पोराचे हातून निसटली धाडकिनी ती खाली पडली दुखंड झाली तात्काळ ऐकता हे बाबांनी म्हटले वीट नाही की कर्मची फुटले ऐसे वधूनी अति हळहळले नेत्री आले दुःखाश्रू नित्य योगासन ज्या विटे घालीत बाबा ती जम फुटे तेणे दुःखे हृदय फाटे कंठ दाटे तयांचा ऐसी बहुता काळाची जुनाट निजासनाचे मूळपीठ अवचट भंगली पाहूनी वीट मशीद सुनाट वाटे त्या वीटची पणती प्राणापरती
बाबांची होती अति आवडती, पाहून तियेची ऐसी ती स्थिती, बाबा अतिचित्ती हळहळले. त्याच विटेसी टेकून कोपर, बाबा घालवीत प्रहराचे प्रहर, घालून आसन योग तत्पर, म्हणून तिजवर प्रेम मोठे. जिये संगे आत्मचिंतन, जी मज होती जीव की प्राण, ती भंगली माझी सांगा तीण, मीही तिजवीण न राहे. वीट जन्माची सांगा तीण, गेली की आजी मज सांडून, ऐसे तियेचे गुण आठवून, बाबांनी रुदन मांडिले. येथे सहजी येईल आशंका, वीटही क्षणभंगुर नाही का, एतदर्थ करावे का शोका, काय लोकांनी म्हणावे. आशंका ही प्रथम दर्शनी, उठेल कवणाच्याही मनी, प्रवर्ते मी समाधानी, पाय नमुनी साईंचे. कैसा होईल जगदुद्धार, कैसे तरतील दीन पामर, एतदर्थची संतांचा अवतार, कर्तव्य इतर नाही त्या. हास्य रुदन क्रीडा प्रकार, लौकिक नाट्याची येथील सार, जैसा जैसा श्रेष्ठाचार, लोकव्यवहार ही तैसा. संत जरी पूर्ण ज्ञानी, अवाप्त सकल संकल्प जनी, तरी लोक तरावया लागुनी, कर्माचरणी उद्युक्त. असो हे देहावसान व्हावया आधी, 32 वर्षांपूर्वीच समाधी, होणार परी म्हाळसापतींची बुद्धी, निवारी त्रिशुद्धी हा कुयोग. टळता न जरी हा दुष्टयोग, कैचा अवघ्याते साई सुयोग. 43 वर्षांमागेची वियोग, होता की कुयोग ऐसा तो. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा, बाबा अस्वस्थ उठला दमा, सहन करावया देहधर्मा, ब्रह्मांडी आत्मा चढविला. आता येथून 3 दिन, आम्ही चढवितो ब्रह्मांडी प्राण, प्रबोधू नका आम्हा लागून, बाबांनी सांगून ठेविले. पाहतो सभामंडप कोण, बाबाही बोटे दाविले ठिकाण, म्हणाले तेथे समाधी खोदून, द्या मज ठेवून त्या जागी. स्वये म्हाळसापतीस लक्षून, बाबा तदा वदती निक्षून, नका मज सांडू उपेक्षून, दिवस 3 पर्यंत. तये स्थानी निशाणे 2, लावून ठेवा निदर्शक खूण, ऐसे वदता वदता प्राण, ठेविला चढवून ब्रह्मांडी. भरावी एकाएकी भवंडी, तेवी निचेष्टित देहदांडी, म्हाळसापतीने दिधली मांडी, आशा ती सांडिली इतरांनी. रात्रीचा समय झाले 10, तेव्हाचा हा प्रकार पहा, स्तब्ध झाले जन अहाहा, काय अवचित हा प्रसंग. नाही श्वास नाही नाडी, वाटे प्राणे सांडिली कुडी, जनास भयंकर अवस्था गाढी, सुख निरवडी साईस. मग पुढे म्हाळसापती, अहोरात्र सावध वृत्ती, साई बाबा लागी जपती, तेथेची बैसती जागत. जरी होती साई मुखींची, आज्ञा समाधी खोदावयाची, तरी ते तैसे करावयाची, हिम्मत कवणाची चालेना. पाहोनी बाबा समाधीस्थ, मिळाला तेथे गाव समस्त, जन विस्मित पाहती तटस्थ, काढीना भगत मांडिते. प्राण गेला कळता देखा, बैसेल एकाएकी धक्का, सांगून 3 दिवस मज राखा, झकविले लोका साईने. श्वासोच्छ्वास चाहला बंद, ताटस्थ्य पावली इंद्रिये सबंध, नाही चलनवलनाचा गंध, तेजही मंद जाहले. हरपले बाह्य व्यवहार भान, वाचेसी पडले दृढ मौन, कैसे शुद्धीवरी मागुतेन, चिंताही गहन सर्वत्र. वृत्तीवरी येईना शरीर, काळ क्रमिला 2 दिवसांवर, आले मौलवी मुलना फकीर, मांडिला विचार पुढील. आप्पा कुळकर्णी काशीराम, आले केला विचार ठाम, बाबांनी गाठिले निज सुखधाम, द्यावा की विश्राम देहासी. कोणी म्हणती थांबा क्षणभरी, घाई इतुकी नाही बरी, बाबा नव्हेत इतरांपरी,
अमोघ वैखरी बाबांची. तात्काळ प्रत्युत्तर करावे इतरी, थंडगार पडल्या शरीरी. येईल कोठून चैतन्य तरी, कैसे अविचारी सकळ हे. खोदा कबर दाविल्या स्थळी, बोलवा की सकळ मंडळी. द्या मूठ माती वेळच्या वेळी, तयारी सगळी करा की. ऐसी भवती न भवती होता, पूर्ण झाली दिनत्रय यत्ता. पुढे पहाटे 3 वाजता, चेतना येता आढळली. हळूहळू दृष्टी विकसिता, आळे पिळे शरीरा देता. श्वासोच्छ्वास चालू होता, पोटही हालता देखिले. दिसू लागले प्रसन्न वदन, होऊ लागले नेत्रोन्मीलन. जाऊन या निचेष्टितपण, प्रबोध लक्षण उमटले. जणू विसरले देहभावा, तयाचा पुनश्च आठव भावा. चुकला ठेवा ठाई पडावा, भांडार उघडावा ती गत. देखोनी साई सावधान, जाहले सकळ प्रसन्न वदन. टळले देवदयेने विघ्न, आश्चर्य निमग्न भक्तजन. भगत पाही मुख कौतुके, साई ही मान हळूच तुके. मौलवी फकीर पडले फिके, की प्रसंग चुके भयंकर. पाहूनी मौलवीची दुराग्रहता, भगत आज्ञा पालनी चुकता. यत्किंचितही निश्चय ढळता, वेळ तो येता कठीणतै. 43 वर्षाआधीच कबर, होऊनी जाती कैची मग खबर. कैचे मग ते दर्शन मनोहर, होते सुखकर साईंचे. लोकोपकार हेची कारण, करूनी समाधीचे विसर्जन. साई पावते झाले उत्थान, समाधान भक्तजन. भक्त कार्यार्थ जो भागला, परमानंदी लय लागला. कैसा आधी जाई प्रबोधिला, अकळ लीला तयाची. देखूनी बाबा सावधान, सुखावले भक्तजन. जो तो धावे घ्यावया दर्शन, पुनरुज्जीवन सुखाते. असो पूर्वील कथानुसंधान, ते अखेरचे देहावसान. जाहले जयाचे संपूर्ण कथन, यथास्मरण आजवरी. म्हणून आपण श्रोता सकळिक, मनी विचारा की क्षण एक. कासया वहावा हर्ष शोक, दोन्हीही अविवेक मूलक. औट हाताचा स्थूळ गाडा, देहेंद्रियांचा जो सांगाडा. तो काय आपुला साई निधडा, समूळ सोडा हा भ्रम. साई म्हणावे जरी देहा, तरी त्या नावची नाही विदेहा. रूपही नाही वस्तूसी पहा, रूपातीत श्री साई. देह तरी नाशिवंत, वस्तू स्वतंत्र नाशरहित. देह पंचभूतांतर्गत, अनाद्यनंत निजवस्तू. त्यातील शुद्ध सत्वात्मक, ब्रह्मरूप चैतन्य देख. जड इंद्रिया जो चालक, साई नामक ती वस्तू. ती तो आहे इंद्रियातीत, इंद्रिये जड ती ते नेणत. तीच इंद्रिया प्रवर्तवीत, चाळवीत प्राणाते. त्या शक्तीचे नाम साई, तिजवीण रिता ठाव नाही. तिजवीण ओस दिशा दहाही, भरली पाही चराचरी. तीच की ही अवतार स्थिती, तीच होती आधी अव्यक्ती. नामरूपी आली व्यक्ती, समरसली अव्यक्ती कार्यांती. अवतार कृत्य संपवूनी, अवतारी ही देह त्यजूनी. जैसे प्रवेशती निर्विकल्प भुवनी, तैसीच ही करणी साईंची. गुप्त भावे येता मनी, जैसे स्वामी गाणगा भुवनी. पर्वतयात्रेसी जातो म्हणूनी, गेले निघूनी एकाकी. भक्तांनी धरिता अडवून, तयांचे केले समाधान. लोकाचारी हे माझे गमन, गाणगा भुवन सोडीना. कृष्णातीरी प्रातस्नान, बिंदुक्षेत्री अनुष्ठान. मठात करावे पादुका पूजन, तेथेच निरंतर वास माझा. तैसीच साईबाबांची परी, निधन केवळ लोकाचारी. पाहू जाता स्थिरचरी, सर्वा अंतरी श्री साई. जैसी जयाची भजन स्थिती, तयासी तैसी नित्य प्रचिती. संदेह काही न धरावा चित्ती,
मरणातीत श्री साई. साई भरला स्थिरचरी, साई सर्वांच्या आत बाहेरी. साई तुम्हा आम्हा भीतरी, निरंतरी नांदतसे. साई समर्थ दीनदयाळ, भावार्थी भक्त प्रणतपाळ. परम प्रेमाचे ते भूकाळ, अति स्नेहाळ सकळिका. जरी चर्मचक्षुंसी न दिसती, तरी ते तो सर्वत्र असती. स्वये जरी सूक्ष्मत्वी लपती, तरीही लाविती वेड आम्हा. त्यांचे निधन केवळ ढोंग, आम्हा फसविण्या आणिले सोंग. नटनाटकी ते अव्यंग, भंगोनी अभंग जाहले. त्यांची या ठाई जो अनुराग, तेणे करूनी पाठलाग. अंती लावू तयांचा माग, कार्यभाग साधू की. मनोभावे पूजा करिता, भक्तिभावे तया आठविता. अनुभव येईल सकळ भक्ता, सर्व व्यापकता दिसेल. उत्पत्ती स्थिती आणि लय, चित्स्वरूपा यांचे न भय. ते सदा सर्वदा चिन्मय, विकारा आश्रय ना तेथे. जैसे सुवर्ण सुवर्णपणे, राही अलंकाराही विणे. केली नाना परींची आभरणे, तरी न सोने पण त्यागी. परोपरीचे अलंकार, हे तो सर्व विनाशी विकार. आटिता उरे हेम अविकार, नासे आकार नामही. तरी या हेमी हा हेमाडपंत, विरोनी जावो समूळ नितांत. एवं गुण साई पदांकित, आप्रलयांत वास करो. पुढे केला 13वा दिन, बाळासाहेब भक्तरत्न. मिळवून या ग्रामस्थ ब्राह्मण, उत्तर विधान आरंभिले. करूनिया सचैल स्नान, बाळासाहेब हस्ते जाण. करविली तिलांजुली तिलतर्पण, पिंड प्रदानही केले. सपिंडी आदिक उत्तर क्रिया, शास्त्राधारे त्या त्या समया. जाहल्या मासिकासह अवघिया, धर्मन्यायाप्रमाणे. भक्तश्रेष्ठ उपासनींनी, जोगांसमवेत जाऊनी. भागीरथीच्या पवित्र स्थानी, होम हवनीय संपादिले. ब्रह्मभोजन अन्न संतर्पण, यथा सांग दक्षिणा प्रदान. करूनी सशास्त्र विधिविधान, आले ते परतोन माघारा. नाही बाबा ना संवाद, आता जरी हा ऐसा भेद. परी दृष्टी पडता ती मशीद, गत सुखानुवाद आठवती. बाबांची नित्य आसन स्थिती, घ्यावया तियेची सुखानुभूती. उत्तमोत्तम आलेख्य मूर्ती, मशिदी प्रीती स्थापिलीसे. जाहली साई देह निवृत्ती, प्रतिमा दर्शने होय अनुवृत्ती. वाटे निजभक्त भावार्थी, पुनरावृत्तीच ही मूर्त. श्यामराव उपनामे जयकर, तयांनी ही रेखिली सुंदर. ऐसी ही प्रतिमा मनोहर, स्मरण निरंतर देतसे. जैसे हे प्रसिद्ध चित्रकार, तैसेची बाबांचे भक्तही थोर. बाबांची या आज्ञेनुसार, वर्तती विचारपूर्वक. यांची याही हस्ते करून, सुंदर छायाचित्रे घडवून. करविली भक्तभवनी स्थापन, धरावया ध्यान धारणा. संतांसी नाही कधीही मरण, पूर्वी अनेकदा याचे विवरण. झालेच आहे असेल स्मरण, न लगे स्पष्टीकरण आणिक. बाबान आज देहधारी, तरी जो तयांचे स्मरण करी. तया ते अजूनही हितकारी, पूर्वील परी सदेहसे. कोणास काही बोलून गेले, परीन काही अनुभवा आले. जरी ते देहावसानही झाले, म्हणून ते राहिले न मानावे. बोल बाबांचे ब्रह्मलिखित, विश्वास धरून पहावी प्रचित. अनुभव आला जरी न त्वरित, येणार तो निश्चित कालांतरे. असो या जोगांचे नाव येता, कथेत आठवली आडकथा. ऐका तियेची ही अपूर्वता, दिसेल प्रेमळता साईंची. जरी असे हा त्रोटक संवाद, गुरुभक्तांसी अतिबोधप्रद. सभाग्य तो ज्या वैराग्यबोध, अभागी बद्ध संसारी. एकदा जोग बाबास पुसती, अजून ही माझी काय स्थिती.
विचित्र माझी कर्मगती, पावेन सुस्थिती केव्हा मी. बहुत वर्षे अनन्य सेवा, घडली आपुली मजला देवा. तरी या चंचल चित्ता विसावा, अजूनी नसावा हे काय. ऐसा कैसा मी दुर्भागी, हीच का प्राप्ती संतसंगी. सत्संगाचा परिणाम अंगी, कवणिया प्रसंगी भोगीन मी. परिसोनी ही भक्ताची विनंती, साई समर्थ परमप्रीती. जोगास काय प्रत्युत्तर देती, स्वस्थ चित्ती परिसावे. दुष्कर्माची होईल होळी, पुण्य पापाची राख रांगोळी. पाहीन तुझिया काखेस झोळी, तै तुझ भाग्यशाली मानीन. उपाधीचा होईल त्याग, नित्य भगवत भक्तीचा लाग. तुटतील आशा पाश सांग, तै मी तुझ सभाग्य मानीन. विषयासक्ती मानून त्याज्य, मी तू पण सर्वथा अयोग्य. जिव्हा उपस्थ जिंक हो योग्य, तै मी तुझ सभाग्य मानीन. असो यावर काही काले, बोल बाबांचे अनवर्थ झाले. सद्गुरु कृपे जोगास आले, वैराग्य जे वदले बाबा ते. नाही पुत्र संतती पाश, कलत्र लाविले सद्गतीस. देहत्यागा आधी संन्यास, झाले की वैराग्य सहजची. असो हे जोगही भाग्यवान, सत्य झाले साई वचन. अंती होऊनी संन्यास संपन्न, ब्रह्मी विलीन जाहले. जैसी जैसी साईंनी कथिली, तैसीच परिणामी स्थिती झाली. उक्ती साईंची सार्थ झाली, भाग्यशाली जोग खरे. तात्पर्य बाबा दीनदयाळ, भक्त कल्याणा लागी कनवाळ. अर्पित बोधामृताचा सुकाळ, शिर्डीत त्रिकाळ तो परिसा. जया माझी आवड मोठी, तयांचे मी अखंड दृष्टी. तया मजवीण ओस सृष्टी, माझी याच गोष्टी तयामुखी. तया माझे अखंड ध्यान, जिव्हेसी माझेच नामावर्तन. करू जाता गमनागमन, चरित्र गायन माझे तया. ऐसे होता मदाकार, कर्मा कर्मी पडेल विसर. जेथे हा मत्सेवेचा आदर, तिष्ठे मी निरंतर तेथेची. मज होऊनी अनन्य शरण, जया माझे अखंड स्मरण. तयाचे मज माथा ऋण, फेडीन उद्धरण करूनिया. आधी मजन दिधल्या वाचून, करिता भोजन रसप्राशन. जया माझे हे निदिध्यासन, तया आधीन मी वर्ते. माझीच जया भूक तहान, दुजे न जाते मज समान. तयाचेच मज नित्य ध्यान, तया आधीन मी वर्ते. पिता माता गणगोत, आप्त इष्ट कांता सुत. या पासावजो परावृत्त, तोचिकी अनुरक्त मत्पदी. वर्षाकाळी नाना सरिता, महापूर समुद्रा मिळता. विसरती सरितापणाची वार्ता, महासागरता पावती. रूप गेले नाम गेले, जळही जाऊनी सागरी मिसळले. सरिता सागर लग्न लागले, द्वैत हारपले एकत्वी. पावोनी ऐसी समरसता, चित्त विसरले नामरूपता. ते मजसी पाहिल निज स्वभावता, नाही मज परता ठावतया. परीस नव्हे मी दगड, ऐसे जना करावया उघड. पुस्तक पंडिती करोनी बडबड, लोहाचे अगड आणिले. तई मजवरी करिता घाव, उलट प्रकटता सुवर्ण भाव. माझे दगडपण जाहले वाव, अनुभव नवलाव दाटला. विना अभिमान अणुप्रमाण, मज हृदयस्था यावे शरण. होईल अविद्या तात्काळ निरसन, श्रवण कारण संपेल. अविद्या प्रसवे देहबुद्धी, देहबुद्धीस्तव आधिव्याधी. तीच की लोटी विधी निषेधी, आत्मसिद्धी विघातक. म्हणाल आता मी आहे कोठे, आता मी तुम्हा कैसा भेटे. तरी मी तुमचिया हृदयीच तिष्ठे, विना कष्टे सन्निकट. म्हणाल हृदयस्थ कैसा कोण, कैसे काय त्याचे लक्षण. ऐसी काय तयाची खूण, जेणे त्या आपण जाणावे. तरी व्हावे दत्तावधान,
परिसा तयाचे स्पष्ट व्याख्यान, जया लागी जाणे शरण, तो हृदयस्थ कोण हे आता. नाना नामे नाना रूपे, सृष्टी माझी भरली अमूपे, जयांची कवणाना करवती मापे, मायेची स्वरूपे ती अवघी. तैसेच सत्वरज तमगुण, तया त्रिगुणा ओलांडून, सत्तेचे जे स्फुरे स्फुरण, ते रूप जाण हृदयस्थाचे. नामरूप विरहितपण, उर्वरित जे तुझे तूपण, तेच हृदयस्थाचे लक्षण, जाणूनी शरण त्या जावे. मीच तो तू ऐसे पाहता, हीच दृष्टी पुढे विस्तारता, भूतमात्री ये निजगुरुता, ठावन रिता मजविना. ऐसा अभ्यास करिता करिता, अनुभवा येईल माझी व्यापकता, मग तू मजसी पावूनी समरसता, पूर्ण अनन्यता भोगीसील. चित्स्वरूपी अनुसंधान, लाधेल होशील शुद्धांतःकरण, घडेल हे तुझ गंगा स्नान, गंगा जीवन नातळता. प्रकृती कर्माचा अभिमान, जेणे पावे दृढ बंधन, तया बिलगून देती सज्ञान, अंतरी सावधान सदैव. स्वस्वरूपी मांडूनि ठाण, चळेन तेथून अणुप्रमाण, तया समाधी वा उत्थान, नाही प्रयोजन उभयांचे. म्हणोनी श्रोतया चरणी माथा, ठेवोनी विनवी अतिसप्रेमता, देवा संता भक्ता समस्ता, ठाई प्रेमळता आदरावी. बाबा कितीदा सांगून गेले, कोणी कोणास छद्मी बोलले, त्याने माझेच वर्म काढिले, जिव्हारी खोचले मज जाण. कोणी कोणास दुर्वचे ताडिले, तेणे मज तात्काळ दुखणे आणिले, तेच जेणे ते धैर्ये सोशिले, तेणे मज तुष्टविले बहुकाळ. ऐसा भूतमात्राच्या ठाई, अंतर्बाह्य भरला साई, एका प्रेमा वाचून काही, आवडच नाही तया ते. परममंगल हे परमामृत, साई मुखी सर्वदा स्त्रवत, कोणा सभाग्या हे नाही अवगत, प्रेम अत्यंत भक्तार्थ हे. जया पंक्तीचा लाभ दिधला, जया संगे हासला खेळला, तयास मायेचा चटका लाविला, वाटेल मनाला काय त्यांचे. ऐसिया शिष्टाचिया भोजनी, मी तो उच्छिष्टाचा धनी, शीते शीत ठेविले वेचुनी, वाटितो शिराणी तयाची. झाल्या येथवरी ज्याच्या कथा, त्या काय ठाव्या हेमाडपंता, समर्थ साई तयांचा वक्ता, लिहिता लिहविता ही तोच. ऐसी ही साई समर्थ कथा, धायेन मन माझे कथिता, सदैव ध्यास लागला चित्ता, श्रोते ही परिसता आनंद. शिवाय जे साई कीर्ती गाती, तैसेच जे जे सद्भावे परिसती, उभयही साई स्वरूप होती, हे दृढ चित्ती जाणावे. आता हा अध्याय करून पूर्ण, हेमाड साईंस करी समर्पण, प्रेमे धरी साईंचे चरण, पुढील निरूपण पुढारा. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साईनाथ निर्याणं नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.